शुभविवाह या मालिकेच्या 23 डिसेंबरच्या भागामध्ये भूमी आता जोशी सरांकडून सगळं काम समजून घेते आणि त्यानंतर ती सोफ्यावरती पाहायला येते आकाश कुठे दिसतोय का, पण तिला आकाश दिसत नाही। मग आजूबाजूच्या स्टाफला ती चौकशी करते, आकाशला कुठे पाहिलंत का असं विचारलं असता काही स्टाफमधल्या बायका आता चेष्टा मस्करी करतात, पण आकाश कुठेच दिसत नाही। तितक्यात तिकडून आकाश येतो। भूमी म्हणते, आकाश तू कुठे गेला होतास? आकाश म्हणतो, मला ना भूक लागली होती, त्यामुळे मी पाणी पिऊन पोट भरलं आणि म्हणून मी पाणी प्यायला गेलो होतो। त्यावरती भूमी म्हणते, आकाश आता लंच टाइम झालेला आहे, तू एक काम कर बरं, छानपैकी आपण टिफिन खाऊन घेऊया। असं म्हणत ती आकाशला घेऊन टिफिन खाण्यासाठी आता सोफ्यावरती बसणार, तितक्यात इन्कम टॅक्सचा रेड पडतो। इन्कम टॅक्स ऑफिसर येतात आणि म्हणतात, आत्ताच्या आत्ता या ऑफिसवरती इन्कम टॅक्सचा रेड पडलाय, आम्हाला सगळी चौकशी करायची आहे। आणि इन्कम टॅक्स ऑफिसर धाड टाकतात। आकाशला कळत नाही की अचानकपणे हे लोक इथे का बरं आले। सगळेजण घाबरतात। तोपर्यंत इकडे आता आजी सांगत असते, हे बघ झालं गेलं गंगेला मिळालं, नव्याने पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया। आता कोणत्याही गोष्टीचं तू टेन्शन घेऊ नकोस अभि, आता तू स्वतःची तब्येत सांभाळ आणि तब्येतीची काळजी घे। असं म्हणत आता इकडे आजी त्याला काळजी घ्यायला सांगून निघून जाते। अथर्व आणि मानसी सुद्धा कॉलेजला जातात। तोपर्यंत इकडे इन्कम टॅक्सची रेड पडलेली असते, सगळे कागदपत्र चेक करण्यात येतात, पण काही फाईल लपवून ठेवलेल्या असतात। त्यामुळे इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतात, हे बघा ह्या तुम्ही आम्हाला अर्धवट फाईल देताय, लवकरात लवकर सगळ्या डिटेल्स आम्हाला द्या, कारण आम्हाला माहिती आहे की इथे ना खूप टॅक्स बुडवला जातो। तोपर्यंत आकाशच्या जेवणाचा डब्बा खाली पडतो आणि आकाश जेवण उचलायला येतो। त्यावरती मॅनेजर चिडतात आणि म्हणतात, काय चाललंय भूमी, यांना आवरा। यावरती आकाश म्हणतो, नाही माझी आजी म्हणते की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, म्हणून अन्न खाली पडलं ना त्याचा अपमान करू नये, ते उचलण्यासाठी मी आलोय। असं म्हणत आकाश ते अन्न उचलतो आणि डब्यात भरतो। इकडे आजी आणि सगळेजण निघून गेल्यावरती रागिणी म्हणते, हे बघ अभि, आता कोणतंही नाटक करायची गरज नाहीये, आजारपणाचं नाटक सोड, आता छानपैकी रिलॅक्समध्ये बस। असं म्हणत आता इकडे अभिजित सांगत असतो, काय झालं, त्या दोघांचा पत्ता लागला की नाही? यावरती रागिणी म्हणते, त्या दोघांचा पत्ता म्हणजे मी पाठवलंय जोसेफला त्यांच्या मागावरती, बघूया काय कळतंय का नाही ते। यावरती अभिजित म्हणतो, या दोघांना मी सोडणार नाही, माझं आयुष्य हराम करून टाकले, हराम। यावरती रागिणी म्हणते, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, मी जोसेफला फोन लावते। जोसेफला फोन लावून रागिणी म्हणते, काय झालं, त्या दोघांचा काही पत्ता लागला का? यावरती जोसेफ सांगतो, नाही त्या दोघांचा अजून पत्ता नाही लागला, पण सोमण नाक्यावरती जी ती म्हातारी आहे ना पावभाजीची गाडीवाली, त्या म्हातारीला नक्कीच काहीतरी माहिती आहे, ती मला सांगायला नकार देते खरी, पण तिच्याजवळ खूप मोठी इन्फॉर्मेशन आहे, ती आपल्यापासून काहीतरी लपवते। यावरती रागिणी म्हणते, ठीक आहे। आता मात्र इकडे अभिजित उठतो आणि म्हणतो, आई जोसेफवरती विश्वास ठेवून चालणार नाही, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ना, असं म्हणतात ना, तेच खरं आहे। मी आत्ताच्या राहतो आणि आकाशभूमीचा पत्ता काढतो। रागिणी म्हणते, तू आत्ताच तर आलायस, आराम कर की। यावरती अभिजित म्हणतो, नाही आता आराम नाही, तू जोसेफला फोन करून सांग की मी त्याला भेटायला येतोय म्हणून। असं म्हणत आता इकडे अभिजित रागिणीला सांगतो आणि तो ताबडतोब जोसेफला भेटायला सोमण नाक्यावरती निघतो सुद्धा। रागिणी नको नको म्हणत असते तरी अभिजित निघतो। इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, आई तुम्ही का नाही बरं त्यांना थांबवलं? यावरती रागिणी म्हणते, अगं तो माझाच मुलगा, त्याला न एकदा डोक्यात काम आलं की ते पूर्ण करणारच, आणि मी कोण अडवणार, तो थोडी माझं ऐकणार आहे। पण रागिणीला तेच पाहिजे असतं की आल्या आल्या अभिजितने याच कामाला लागावं। पौर्णिमा विचार करत असते, कितीही आई म्हणून म्हणायच्या लायकीचीच बाई नाहीये, आपल्या मुलाची हिला काळजी नाही, फक्त आपल्या मतलबासाठी मुलाचा वापर करून घेते। तोपर्यंत इकडे आता मॅनेजर सांगत असतात, मी तुम्हाला सांगतोय ना की आम्ही टॅक्स खरंच नाही बुडवला। आकाश म्हणतो, सायकल राणी टॅक्स काय असतं आणि तो कशात बुडवतात? यावरती भूमी सांगते, हे बघ आपण जे कमवतो ना, त्या कमवलेल्या गोष्टीवरती सरकार कर म्हणून काही रक्कम आपल्याकडून घेते, पण काही लोक ते कर बुडवतात आणि त्यालाच म्हणतात टॅक्स बुडवणं। तू काळजी करू नको, याच्यामध्ये लक्ष सुद्धा घालू नको। आकाश म्हणतो, पण सायकल राणी ही लोक किती चांगली आहेत, ही कशाला टॅक्स बुडवतील? भूमी म्हणते, हो रे आकाश, मला पण हे कळतंय, पण तरी सुद्धा थांब, आपण बघूया काय होतंय ते। पण आकाशचं मन काही मानवायला तयार नसतं, कारण आकाशने बघितलेली एक गोष्ट त्याला सारखी आठवत असते आणि त्याच गोष्टीमुळे आता आकाश खूप मोठा धमाका करणार असतो। इकडे आता इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतात, तुम्ही आम्हाला
अर्धवटच माहिती दिलेली आहे, ही माहिती अर्धवट आहे, या माहितीच्या आधारे आम्हाला काही तसं फार करता येत नाहीये, लवकरात लवकर सांगा की बाकीच्या फाईल तुम्ही कुठे ठेवल्यात, नाही तर आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला तुरुंगात टाकेन हो, असं म्हणत इन्कम टॅक्स ऑफिसर धमकी देत असतात. तोपर्यंत अक्का आता आपल्या गाडीवरच्या मुलाला सूचना देते की 2 ते 5 गाडी बंद करायची, मग कोणीही आलं तरी सुद्धा चालेल, पण गाडी बंद झाली पाहिजे, मी येतेच जाऊन, असं म्हणत अक्का आता घरी निघते. तोपर्यंत अभिजित आणि जोसेफ दोघंजण अक्काचा पाठलाग करतात. जोसेफ म्हणतो हीच ती बाई, म्हणजे याच बाईकडे ते मी चौकशीला गेलेलो ना, तर ही मला एकदम कावरी बावरी झाल्यासारखी दिसली, हीच ती बाई आहे आणि हिला नक्कीच आकाश आणि भूमी यांच्याबद्दल काहीतरी माहिती आहे. अभिजित म्हणतो ठीक आहे, आपण बघूया, हिचा पाठलाग करूया, तू गाडीत नव्हतर, कारण गाडीतून हिचा पाठलाग केला ना तर हिला संशय येईल, म्हणून आपण पायीच हिचा पाठलाग करू, असं म्हणत अभिजित आता पायी पाठलाग करण्यासाठी निघतो. दोघंजण ती अक्का कुठे जाते, काय करते, या सगळ्यावरती वॉच ठेवण्यासाठी तिचा पाठलाग करायला लागतात. अक्का फोनवरती पावांची ऑर्डर देत चाललेली असते आणि लवकरात लवकर गाडीवरती पाव पाठवून द्या असं सांगत असते. इकडे तोपर्यंत इन्कम टॅक्स ऑफिसर चिडतात आणि त्या मॅनेजरला म्हणतात, तुम्हाला समजत नाही आहे का आम्ही काय सांगतोय ते, लवकरात लवकर आम्हाला एक्स्ट्राच्या फाईल कुठे लपवल्यात त्या सांगा, नाही तर तुम्हाला महागात पडेल, तुम्हाला मी जेलमध्ये पाठवू, असं म्हणत इन्कम टॅक्स ऑफिसर आता मात्र मॅनेजरची कॉलर धरतात आणि म्हणतात, तुम्हाला जेलमध्ये टाकू, लवकरात लवकर फाईल कुठे आहेत ते सांगा. इकडे आकाशने फाईल कुठे आहेत हे पाहिलेलं असतं, पण मॅनेजर मात्र खोटं बोलत असतात, कारण त्यांना टॅक्स बुडवायचाच असतो. ते म्हणतात, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, खरंच फाईल कुठे आहेत मला माहीत नाही आहे. पण तितक्यात आकाश म्हणतो, ओ काका, खरंच त्यांना काहीच माहीत नाही आहे, मी तुम्हाला काहीतरी अशी माहिती सांगेन ज्याच्यामुळे तुम्हाला सत्य समजेल, पण त्यांना खरंच काही माहिती नाही आहे, त्यांना काही करू नका. भूमी म्हणते, आकाश काय बोलतोस तू, तुला काय माहिती आहे या सगळ्याबद्दल. आकाश म्हणतो, सायकल राणी, अगं तुला नाही माहिती, पण मला सगळं माहिती आहे. आकाश ज्या वेळेला पाणी प्यायला गेलेला असतो त्यावेळेला त्याने पाहिलेलं दृश्य हे भयानक असतं. इकडे अक्कांचा पाठलाग करत जोसेफ आणि आता अभिजित हे लपतछपत ती कुठे राहते, काय करते आणि तिच्यासोबत आकाश भूमी आहेत का हे पाहण्यासाठी पाठलाग करत असतात. पण अक्का हुशार, ज्या वेळेला अक्का जात असते तिच्या समोर एक माणूस भला मोठा आरसा घेऊन फर्निचरच्या दुकानात जात असतो आणि त्या आरशामध्ये इकडे आता दोघांचं प्रतिबिंब, म्हणजे इकडे अभिजित आणि जोसेफ या दोघांचं प्रतिबिंब दिसतं आणि अक्का सावध होते आणि विचार करते, नाही काहीतरी गडबड आहे, म्हणजे त्या दिवशी सुद्धा हा माणूस माझ्या गाडीवरती आला होता, त्या पोरापोरीची चौकशी करत होता, आज एका माणसाला घेऊन माझा पाठलाग करतोय, काहीतरी गडबड आहे, यांना चकमा तर द्यायलाच पाहिजे. आणि अक्का त्या दोघांना चकमा देत तिथून निघून जाते, लपून बसते. मग अभिजित म्हणतो, ही बहुतेक गेली, आपल्या हाती काही लागलीच नाही. मग अक्का विचार करते, नाही ही भूमी ना दिसते तेवढी साधी सोपी नाही आहे, हिच्या ना डोक्यात काहीतरी चाललंय आणि ही तो साधा भोळा पोरगा आहे ना त्याला पण ही फसवते, काहीतरी आहे, मला आज तिच्या खोलीत जाऊन तपासणी करायलाच पाहिजे, असं म्हणत अक्का आता भूमीच्या खोलीत निघतात. तोपर्यंत आकाशला बसवून ते इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतात, बोला, तुम्हाला जी माहिती आहे ती सांगा, कोणालाही घाबरू नका. आकाश म्हणतो, ज्या वेळेला मी सोफ्यावरती बसलो होतो ना, मला खूप जोराची तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला गेलो, त्यावेळेला मी सगळं दृश्य पाहिलं. भूमी सांगते, त्याच्याशी जरा नॉर्मल बोला, सौम्य आवाजात बोला. मग आकाश सांगतो, मी पाणी प्यायला गेलो होतो तेव्हा हे काका आहेत ना, हे काका तिथल्या तिजोरीमध्ये फाईल ठेवत होते आणि नंतर त्या फाईलच्या मागे ती तिजोरी पण लपवून टाकली, असं म्हणत आकाश सगळी घटना सांगायला लागतो आणि म्हणतो, ए टूटू, त्या काकांनी बघ ना, ती फाईल पण लपवली आणि ते कपाट पण लपवलं, असं म्हणत आता मात्र फाईलची जागा इन्कम टॅक्स ऑफिसरना सांगत आकाशने खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो. आता मॅनेजरचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं, आपलेच दात आपलेच ओठ. त्यावेळेला आकाश म्हणतो, यांना तुम्ही रागवू नका, यांना याच्याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. आकाशने केलेला गौप्यस्फोट आता खूप भयानक असतो, त्यामुळे मॅनेजरचं सगळं पिंड फुटलेलं असतं आणि त्याच वेळेला मॅनेजर खूप चिडतात, रागारागात पाहतात आणि तोपर्यंत इन्कम टॅक्स ऑफिसरला त्या फाईल मिळतात, त्याच्यामधलं सत्य समोर आलेलं असतं आणि आता आकाशने इन्कम टॅक्स ऑफिसरची मदत करून देशाचीच मदत केलेली असते. पण या सगळ्यामध्ये मॅनेजरचं मात्र मोठं नुकसान होतं. मॅनेजर म्हणतो, तुमच्यामुळे आम्हाला हे नुकसान भोगावं लागतंय. यावरती आकाश म्हणतो, ओ काका, पण मी तुमची मदतच केली ना. यावरती चिडलेले मॅनेजर म्हणतात, मदत केलीस तू माझी, या मदतीची काही गरज नव्हती, तुझ्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालं, असं म्हणत तो आता भूमीच्या इथे समोरच आकाशच्या अंगावरती हात उगारतो. मग भूमी तो हात वरच्यावर पकडते आणि खबरदार, तुम्ही देशाचा टॅक्स बुडवत होतात आणि आकाशने देशाचा टॅक्स वाचवून मदत केली, तुमची ही नाटकं कोणी सहन करणार नाही. आकाशने जे काम
काम केले ते योग्यच केले, त्याला मारण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही, असं म्हणत भूमी आता ऑफिसरना मदत करत इकडे आता मॅनेजरची चांगलीच खरडपट्टी काढते. आकाशने केलेल्या कामामुळे आकाशला तर क्रेडिट मिळणारच असतं, आकाशचं कौतुक होणार असतं, पण इकडे आता भूमीने मॅनेजरवरती हात उचलल्यामुळे मॅनेजर चिडतो आणि म्हणतो, माझ्याच ऑफिसमध्ये बसून माझ्याशीच हे करताय, आज काही तुमचं खरं नाही, असं म्हणत मॅनेजर चिडतो. आता मॅनेजर भूमीला नोकरीवरून काढून टाकणार का? पण आकाशने केलेल्या चांगल्या कामाचं त्याला मोबदला कसा मिळणार? इन्कम टॅक्स ऑफिसरने आकाशचं कौतुक केलं का? हे सगळं मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.